तालुक्याच्या वतीनं माझे मित्र संजय पोळ, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, निवडणुकीचा निकाल होत आज 11 दिवस झाले होते आणि मग संजयने सांगितलं की बाबा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी गुळवंचीला बोलवतो, आपण 23 तारखेनंतर भेटलो नाही, त्याच्यामुळे आम्ही आज ठरवलं सकाळी शेतपळला गेलो. त्याच्या अगोदर मी माझ्या फार्म हाऊसवर मेंबर सकाळी 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत लोकांना भेटलो आणि त्यानंतर मी पेनूरला आलो. आपले चरणराजी चौरे तिथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटून शेतपळला गेलो. मनोहरभाऊ डोंगरे, विजयराज डोंगरे त्या गटातल्या सर्व लोकांना भेटून मेंबरच्या घरी आलो आणि मेंबर तुम्हाला घेऊन मी आता इथं गुळवंचीला आलो. सकाळी एक चाय पिलो, डोंगरेच्या घरी एक चाय पिलो, तुमच्या घरी एक चाय पिलो. आम्ही अजून जेवण केलं नाही. सांगण्याचा उद्देश एकच आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये, आणि माझं तर संजयला माहिती आहे, माझ्याबरोबरची खूप उत्तर सोलापूरची शिवसेनेचे पदाधिकारी 90 सालापासून माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी इथे मित्र आहेत. त्यांनी राजू खरेला पाहिलेलं आहे. गेली 33-34 वर्ष आपण शिवसेनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पंढरपूर असेल, मोहोळ असेल, उत्तर असेल, जिल्हा असेल, मेंबर त्यावेळी सिनियर होते. मेंबरच्या हाताखाली एक शिवसैनिक म्हणून मी काम केलं. मी विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख, तालुका प्रमुख होतो, बरोबर. हा, त्याच्यामुळे शिवसेना फार जवळून बघितली. बाळासाहेबांच्या तालमीत, जिगेसाहेबांच्या तालमीत आपण तयार झालेले शिवसैनिक होतो. आज ह्या निवडणुकीमध्ये काही गावामध्ये मी पोचायला जरूर वेळ कमी पडला, कारण मेंबर फार विचित्र पद्धतीनं मोहोळचं राजकारण झालं. एकतर उमेदवार जाहीर झालेला होता आणि मग त्यानंतर ना तो उमेदवाराची उमेदवारी रद्द करून पुन्हा माझी उमेदवारी शेवटच्या दिवशी जाहीर झाली. आणि त्यासाठी आपले बळीराम काकासाठी, मनोहरभाऊ डोंगरे, आपण स्वतः, उमेश पाटील, सर्व सहकार्याची पवारसाहेबाला गळ घातली, परिस्थिती सांगितली आणि शेवटच्या दिवशी, आदल्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली. ती केवळ महाविकास आघाडीचे सारे पदाधिकारी ते पवारसाहेबांकडे बसले. आदरणीय उद्धव साहेबांनी मी त्यात मोलाची भूमिका बजावली, मिलिंद नार्वेकर साहेबांनी मोलाची भूमिका बजावली आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंबर स्वतः वहिनी साहेबांचा सतत मेसेज होता सुपुर्याताईंना की राजू खरेंचा AB फॉर्म ताबडतोब द्या. उद्धवजींच्या आपल्या रश्मी वहिनींच्या, म्हणजे सगळ्याला तळमळ होती की काम करणारा माणूस म्हणून राजू खरेला उमेदवारी द्या. आपण बघितलं दुष्काळ पडला, दुष्काळात सुद्धा आपण कुठं मागं सरलो नाही. आपल्यावर संस्कार होते. संजयने सांगितलं की मी 40 लाखाचा निधी दिला. संजय रानमसले असेल, अकोला काटे असेल, तालुक्यामध्ये जे गावात कवठळे असेल, आता आकाश बसलाय, उमाकांत करडे, मेंबर एके गावाला मी 1 कोटी रुपयाचा मी निधी दिला. कोणत्याही पदावर नसताना या मतदारसंघामध्ये किमान 90 ते 100 कोटी रुपयाचा निधी आणून आपण या ग्रामीण भागातल्या रस्त्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी सतत कार्यरत होतो, एक कार्यकर्ता होतो. आणि शिवसेनेत असल्यामुळं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र आपल्याला बाळासाहेबांनी दिला होता. तो माझ्या रक्तामध्ये भिनलेला होता आणि त्याच्यात 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मेंबर ते 20% राजकारणाला मी फुली मारली होती. मी 100% समाजकारण करत होतो. आज हे सगळे एकत्र आले. आपण म्हणाला भाषणामध्ये की आम्ही आमच्या मानगुटीवरचं भूत, मेंबर माझी तर अवस्था अशी होती की पंढरपूरच्या 17 गावातून सगळे साखर सम्राट माझ्या विरोधात होते. सगळे साखर सम्राट आमच्याकडं, पांडुरंग कारखाना, युटिपियन कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, चंद्रभागा सहकारी साखर कारखाना, हे सारे साखर सम्राट ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. आणि ती नाळ तुमच्या उत्तरपर्यंत येऊन पोचलेली मोहमार्गे. आणि मग त्या DCची शेतकऱ्यांची जी पैसे होते ते पैशाची लूट करणारे हे साखर सम्राट यांनी ठरवलं की राजू खरे निवडून येता कामा नये. तर इथला बी एक नेता सहभागी होता, जे आता संजय पोळ म्हणले की आम्हाला
मदत केली नाही. त्याला कारण काय, तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी लूट झाली त्या लूटमध्ये हे बी लाभार्थी आहेत. हे बी लाभार्थी आहेत. लोकसभेला आपण सर्व शिवसैनिकांनी, मी तर शिंदे साहेबांकडे होतो तरी बी प्रणिती शिंदे आमच्याकडे आल्या, आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी खंबीर उभारलो. शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांनी जीवाचा रान करून या मतदारसंघातून 63,000चं लीड दिलं. आणि काल ज्या वेळेला विधानसभा आपण लढवत होतो त्यावेळी महाराष्ट्रात आणि सोलापुरात एक आदर्श घेणारी घटना काय घडली, तर मोहोळमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र होते. उद्धव साहेब महाविकास आघाडीत होते आणि शिंदे साहेब महायुतीत होते. परंतु चरणराज चौरे असतील, तालुका प्रमुख सचिन सुरवंशी असतील, शहर प्रमुख सहित 8 ते 10 सरपंचांनी पूर्ण त्यांची कार्यकारिणी ओपन जाहीर पाठिंबा मेळावा घेऊन पेनूरमध्ये आपल्याला मेंबर पाठिंबा दिला. आपल्याला प्रमुख उपस्थितीत बोलवलं होतं. शिवसेनेची जी एकसंघ ताकद होती ती त्या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली पेनूरला दाखवून दिली. आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्या म्हणजे आपली शिवसेनेची एक गटाची ताकद होती या मतदारसंघात. मग ती 2009, 2014, 2019 त्या 3 लढती फार लक्षवेधी झाल्या होत्या. आणि त्या लक्षवेधी लढती होण्याच्या पाठीमागं तुम्ही जे घेतलेलं कष्ट होतं ते मग 95 असेल, 99 असेल, 2004 असेल, 2009 ह्या ज्या पहिल्या 4 निवडणुकीत तुम्ही जे अथक परिश्रम घेतलं. सुभाष देशमुख, तुम्ही अगदी आपल्या पंडित देशमुखाची मर्डर झाली, कित्येक शिवसैनिकांची खून झाले, मोहोळमध्ये रक्ताचे पहाट वाहिले, उत्तरला तीच परिस्थिती होती. आणि या सगळ्यांचं माझ्या डोक्यामध्ये होतं. म्हणून मी पेनूरला शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून आपण चरणराज चौरे सहित शिंदे सेनेचा आपल्याला पाठिंबा घेतला. आणि शिवसेना अभेद आहे हे आपण दाखवून दिलं. तिथून आपण सुरुवात केली. आपल्याबरोबर डोंगरे परिवार आला, आपल्याबरोबर अजित पवार गटाचे, आता मी तिथंच आहे, परंतु राजन पाटील विरोधक म्हणून उमेश पाटील आपल्याबरोबर आले. आपल्याबरोबर भीमा सहकारी साखर कारखान्याचे साहेब मुन्ना साहेब आले. त्याच्या अगोदर आदल्या दिवशी 9 संचालकासहित आपल्याला सतीश अण्णा जगतापांनी पाठिंबा दिला. पलीकडे जकराया कारखाना होते, जाधव साहेब, ते तो स्वतः दिवस रात्र आपल्यासाठी पळत होते. काकासाठी ह्या वयात सुद्धा अत्यंत, आता ते हॉस्पिटलला आहेत, मी काल त्यांना बघायला गेलो होतो. आता ही सभा झाल्यानंतर मी त्यांना बघायला जातो. वयाच्या 85व्या वर्षी शेलार मामाच्या भूमिकेत काकासाठी मैदानात उतरले होते. आणि त्यांचे मावळे, त्यांच्या मावळ्यांची घरं फोडण्याचं काम हा विद्यमान जो आमदार होता, माजी आमदार माने हा माने करत होता. प्रचंड परिश्रम केलं. तरी बी जास्त शिवसेनेत मी सतत संजयला बोलत होतो की संजय इथून शिवसेनेचा 3 वेळेला आमदार निवडून गेलेला आहे. उत्तरमध्ये शिवसेनेची ताकद आहे, मोहोळमध्ये शिवसेनेची ताकद आहे. आणि सांगण्याचा उद्देश एक होता की शिवसैनिकांनी जर मनापासून काम केलं तर बाकीची काकाची साथ आपल्याला आहे. आणि मग काही अदृश्य शक्ती आपल्याला मदत करत होत्या. त्याच्यामध्ये मग मुन्नासाहेब असतील, तशी उत्तरमध्ये सुद्धा एक शक्ती आपल्याला भारतीय जनता पक्षाची मेंबर मदत करत होती, पण संध्याकाळी मदत करत होती. पण केली मदत केली. त्यांचे मी उपकार विसरणार नाही. कारण आपण 34 वर्षे मेंबर त्यांच्याबरोबर इथेच काम केले ना, त्यामुळे त्यांचा राजन पाटलाला विरोध होता. आणि त्यामुळे ते आपल्याला अंधारात मदत करत होते. फक्त जी एक गोष्ट झाली की जी साखर सम्राट लॉबी होती, त्या साखर सम्राटांच्या विरोधात जाऊन मोहोळच्या जनतेने आमच्या पंढरपूरच्या 17 गावातून प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध. परंतु 12 बलुतेदार बरोबर घेऊन मी जे गेले 4-5 वर्ष काम करत होतो, मेंबर एक गावात 10 रस्ते दिले होते. लोक प्रामाणिक राहिले. अख्खी साखर सम्राट लॉबी विरोधात असताना मेंबर मला 2000चं लीड 17 गावातून मिळालं. मला मायनस करण्यासाठी पुरी ताकद लावली होती. तुमच्याकडे किती 2000चा रेट पडला ना? एका मताला किती दिला? मेंबर आमच्याकडे एका मताला 3000चा रेट पडला. तुमच्याकडे 2. उत्तरला कारण पाणी कमी आहे तुमच्याकडे. आमच्याकडे पाणी भीमा नदीत आमच्या इथनं गेली चंद्रभागा. तर वर्षाच्या 4 वारे आहेत पांडुरंगाच्या दारातले. त्यामुळं काय तिथं पैशाचा सुळसुळाट होता. आणि शिवाय हे कारखानदार सगळे बसले. कल्याणराव काळे चंद्रभागा सहकारी साखर कारखाना, प्रशांत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, उमेश परिचारक युटिपिन सहकारी साखर कारखाना. नंतर आमच्या अभिजित आबा माड्यातनं आमच्या बरोबर होते, पण तिथं त्याचे संचालक माझ्या विरोधात होते, माण्याचा प्रचार करत होते.
आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून खिंड लढवताना पंढरपुरातून मला निष्प्रभ करण्यासाठी मी मोहोळचा सगळा विश्वास तुमच्यावर टाकला होता. मोहोळमध्ये सगळे एक वारं होतं. मग जावाय बापू यावले जे म्हणले तुम्ही त्याची काळजी करू नका, आमदार मी झालोय आता. अनगरला काय काय गेलंय ना, फक्त आखे देखो तुम्ही खाली, ते सगळं परत येते मोहोळला, काळजी करू नका. त्याच्यासाठी लोकांनी मला निवडून दिलाय. आणि बाळासाहेबांची शिकवण आहे, जो मान करणे मिळता व छीन करले नाही का, हे तर आमचं नेहलंय. त्यामुळे हिसकावून काहीच घ्यायचं नाही. फक्त त्या बजरंग बलीसारखं, त्याला कसं रामानं सांगितलं लक्ष्मणाला औषधात, त्या हनुमानानं काय केलं, औषध राहू द्या मला डोंगरच घेऊन आली. हा, त्यामुळं माझा जन्म हनुमान जयंतीला झालाय, शनिवारी झालाय. आणि बजरंग बलीला भक्त लक्षात ठेवा. हा, काय मेंबर म्हणले 202 मतं कशी, मला 30,202 मतांनी मी निवडून आलो. माझ्या साऱ्या गाड्याचे नंबर 202 आहेत. आणि मतदान केंद्रावरती माझा नंबर एकच नंबर. हा, मशीनवर गेले की 1 नंबरला तुतारी वाजवणारा माणूस, विजय बी 1 नंबर. पण या सर्व गोष्टीमध्ये मेंबर आजही मी सांगितलं, मी परवा मोहोळमध्येही सांगितलं की शिवसेनेत मी शिवसैनिक होतो, बौद्ध समाजामध्ये मी एक भीमसैनिक होतो. शिवशक्ती भीमशक्तीचा मेंबर इथं मिलाप झाला या मतदारसंघामध्ये. या साखर सम्राटाला निष्प्रभ करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर 12 बलुतेदारांनी केलं. इथली माणसं 12 बलुतेदार गरीब कुटुंबातली माणसं आपल्या पाठीशी उभारली. आणि सर्वसामान्य माणसं एकत्र आल्यानंतर काय होतं तर 30,202 मतांना राजू खरेचा विजय होतो. आज हे खायचं काम नाही, परंतु ही सर्वसामान्य जी जनता बसलेली आहे, या जनतेने ही निवडणूक घेतलेली होती. आणि 30,202 मतापैकी तुमच्या उत्तरची 24 गावं, आमच्या पंढरपूरची 17 गावं, अशी मिळून 41 गावातून मला 2,500 लीड आहे नंबर. म्हणजे 41 गावातनं 2,500. आणि एकट्या मोहोळ तालुक्यानं मला 27,702 मताचं दिलं. हा, 702. हा, म्हणजे 27,000 मतं ही मोहोळ तालुक्यानं दिलेली आहे. हा बदल, हा असंतोष तिथं असणारा जो उद्रेक होता, तिथली दादागिरी, दडप